श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, भक्तिभाव मित्रमंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे। स्वामींच्या आशीर्वादाने दरवर्षी भक्तिभाव मित्रमंडळ ना नफा ना तोटा या तत्वावर ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल आयोजित करते। येत्या 31 जानेवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान आपण भारताचे हृदय असे संबोधले जाणाऱ्या मध्य प्रदेशच्या काही अप्रतिम आणि ऐतिहासिक स्थळांचा दौरा करणार आहोत। या सफरीत आपण प्राकृतिक सौंदर्याने समृद्ध जबलपूर, कला आणि स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण खजुराहो, ऐतिहासिक किल्ले आणि मंदिरे यांनी गाजलेले ओरछा, भव्य किल्ला आणि सांस्कृतिक वारसा असलेले ग्वालियर, सांस्कृतिक विविधता आणि तलावांसाठी प्रसिद्ध भोपाळ, बौद्ध धर्मांचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेले सांची, नर्मदा नदीच्या तीरावर वसलेले 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर, शिप्रा नदीच्या तीरावर वसलेले आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी स्वयंभू तीर्थस्थान असलेल्या महाकालाच्या दर्शनाने परिपूर्ण उज्जैन, स्वच्छतेसाठी प्रसिद्ध शहर आणि खवय्यांसाठी एक स्वर्ग असलेले इंदोर या प्रसिद्ध ठिकाणांचे आपण दर्शन घेणार आहोत। चला तर मग तयारी करूया एका अविस्मरणीय सफरीसाठी। आपण शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता कुर्ला टर्मिनल्सवर उपस्थित राहायचे आहे। गाडी नंबर 12293 प्रयागराज एसी दुरांतो एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनल्सहून संध्याकाळी 5:20 जबलपूरच्या दिशेने रवाना होईल। दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 6 वाजता आपण जबलपूर येथे पोहोचणार आहोत व तिथून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये एक दिवसाचा मुक्काम करणार आहोत। हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पटापट तयारी करून नाश्ता करून अजिबात वेळ न दवडता आपण पाहायला जाणार आहोत मध्य प्रदेशमधील प्राकृतिक सौंदर्याने समृद्ध असे जबलपूर। मध्य प्रदेश आणि मध्य भारतातील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले जबलपूर हे प्रसिद्ध संगमरवरी खडक, विविध नयनरम्य घाट, नर्मदा नदीवरील धबधबे आणि काही उल्लेखनीय मध्ययुगीन ऐतिहासिक वास्तूंसाठी ओळखले जाणारे सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे। जबलपूरचे प्रमुख आकर्षण भेड़ाघाट। भेड़ाघाट परिसरात आपण 2 ठिकाणांना भेट देणार आहोत। एक म्हणजे बोटिंग करताना दिसणारे मार्बल रॉक्स व दुसरा म्हणजे धुवाधार वॉटरफॉल। आता आपण जबलपूर पासून 20 किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीवर बोटिंग करायला जाणार आहोत। त्यालाच पंचवटी असेही म्हणतात। बोटिंग करताना घाटातून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या रंगाचे जादुई संगमरवरी खडकांचे अप्रतिम सौंदर्य आणि त्यांचे विविध आकृतिबंध चकाकणारे स्वरूप अनुभवता येईल। 1961 मध्ये राज कपूर आणि पद्मिनी यांच्या जिस देश में गंगा बहती है या चित्रपटाचे हिट गाणे येथे शूट करण्यात आले होते। प्राण जाए वचन न जाए या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरणही भेड़ाघाटातच झाले आहे। 2001 मध्ये अशोका या बॉलिवूड चित्रपटातील रात का नशा अभी हे लोकप्रिय गाणे देखील येथे चित्रीकरण करण्यात आले होते। तसेच ऋतिक रोशनचा मोहेंजोदारो व शाहरुख खानचा डंकी या चित्रपटातील काही क्षणही येथे चित्रित करण्यात आले होते। भेड़ाघाट परिसरात अनेक प्रकारच्या मार्बलच्या वस्तूंची छोटी मोठी दुकाने देखील आहेत। तेथे अनेक प्रकारच्या विविध आकारांचे शिवलिंग, राधाकृष्ण, हनुमान, नंदी, शाळीग्राम, अनेक देवींच्या मूर्ती, कृष्ण, मीरा, गणपती, शनी, बुद्धमूर्ती, कारंजे व इतर आर्टिफॅक्ट्स देखील आहेत। जर आपणास काही खरेदी करायची असल्यास त्याचे पूर्वनियोजन करून यावे। भेड़ाघाट या ठिकाणीच या वस्तू जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत। संगमरवरी खडकांमधून शांत वाहणारी नर्मदा नदी अचानक अत्यंत ताकदीने उंच कडावरून कोसळते तेव्हा निसर्गाचे एक विलक्षण दृश्य दिसते, ते म्हणजेच धुवाधार धबधबा। नावाप्रमाणेच हा धबधबा धुके निर्माण करतो व इतक्या ताकदीने वाहतो की त्याची गर्जना देखील दुरून ऐकू येते। असे हे निसर्गाचे अद्भुत सौंदर्य आपल्या सौंदर्याची झलक दाखवत आहे। 64 योगिनी मंदिर। संगमरवरी खडकांजवळील टेकडीवर असलेले हे मंदिर त्रिपुरीच्या कलचुरी घराण्यातील राजा युवराजा द्वितीय याने 10व्या शतकात बांधले होते। तंत्रविद्येसाठी प्रसिद्ध असलेले 64 योगिनी मंदिर ही
एक गोलाकार इमारत आहे. हे भारतातील सर्वात मोठे योगिनी मंदिर आहे, ज्याचा बाह्यपरी 41 मीटर आहे. या मंदिराच्या डिझाईनची प्रेरणा घेऊनच भारतीय संसदेची जुनी इमारत उभारलेली आहे. दुपारचे जेवण करून थोडासा आराम करून आपण पाहायला जाणार आहोत गौरी घाटवरील नर्मदा आरती. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशमधील अमरकंटक येथे झाला आहे. तिलाच दुसरे नाव मारेवा असेही आहे. नर्मदा नदीचा प्रवाह हा एकमेव मोठा प्रवाह आहे. ही नदी पूर्व पश्चिम दिशेने वाहते, म्हणजेच उलट्या दिशेने वाहते व अरबी समुद्राला जाऊन मिळते. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि खजुराहोच्या दिशेने एक रात्रीचा मुक्काम करण्यासाठी 5 तासांचा प्रवास करायचा आहे. त्यासाठी हँडबॅगमध्ये पुढील 1 दिवसासाठीचे कपडे, औषधं व नित्याच्या गोष्टी सोबत घ्याव्यात. मोठे सामान बसमधून उतरवले जाणार नाही, ते बसमध्येच राहील. खजुराहो मंदिर तसेच इतर प्रेक्षणीय स्थळांना भेट देताना मूळ फोटो, ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड जवळ बाळगावे. छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो हे एक प्राचीन शहर आहे, जेथील भव्य मंदिरे त्यांच्या नगारा शैलीतील वास्तुशिल्प आणि त्यांच्या कामुक शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. खजुराहो ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटपैकी एक आहे. चंदेला राजघराण्याने 10 ते 12व्या मध्ययुगीन शतकात बांधलेली ही मंदिरे विविध प्रकारचे ध्यान, आध्यात्मिक शिकवण, उत्तेजक कला व त्यांच्या कारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत. या मंदिरांचे आर्किटेक्चर आणि शिल्पकला ही 2 भिन्न भिन्न धर्मांशी संबंधित आहेत, ती म्हणजे हिंदू आणि जैन. ऐतिहासिक संग्रहानुसार खजुराहो मंदिराच्या जागेवर 12व्या शतकात 85 मंदिरे होती. यापैकी केवळ 20 ते 25 मंदिरेच काळाच्या ओघात टिकून आहेत. ही मंदिरे 3 गटात विभागली गेली आहेत: पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. सर्वप्रथम आपण पश्चिम म्हणजेच वेस्टर्न ग्रुप ऑफ टेम्पल्स पाहणार आहोत. त्यात लक्ष्मण, मातंगेश्वर, वराह, कंदारिया महादेव, चित्रगुप्त, जगदंबी, विश्वनाथ आणि नंदी यांच्या मंदिरांचा समावेश आहे. मातंगेश्वर मंदिर हे धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच हे एकमेव मंदिर आहे जिथे आरती पूजा केली जाते. तर इतर मंदिरं केवळ कला आणि स्थापत्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच पूर्व म्हणजेच ईस्टर्न ग्रुप ऑफ टेम्पल्समध्ये वामन मंदिर, जावरी मंदिर, ब्रह्मा मंदिर, आदिनाथ, घंटाई, संतीनाथ मंदिर आणि दक्षिण म्हणजे साऊथर्न ग्रुप ऑफ टेम्पल्समध्ये दुल्हादेव मंदिर, चतुर्भुज मंदिर यांचा समावेश आहे. खजुराहो येथील उत्कृष्ट शिल्पकला व आकर्षक अद्भुत वास्तुकला, कोरीव काम पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत जवळच्याच हॉटेलमध्ये. दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी आपण उत्तर प्रदेशातील झाशी या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करणार आहोत व वाटेतच निवारी जिल्ह्यातील ओरछा येथील स्थानिक पर्यटन स्थळ पाहणार आहोत. खजुराहो ते ओरछा या प्रवासात छतरपूर हे शहर लागते. तुम्हाला माहितच असेल, बुंदेलखंडचा प्रसिद्ध राजा छत्रसाल यांचे स्मारक छतरपूरमध्येच आहे. तसेच त्यांची मुलगी सर्वांची परिचित मस्तानी हिचा महल राजा छत्रसाल याने बांधला आहे. तो देखील छतरपूरमध्येच आहे. परंतु सोमवारी मध्य प्रदेश मध्ये हॉलिडे असल्याने संग्रहालय बंद असते, त्यामुळे आपण ते पाहू शकत नाही. बुंदेलखंड प्रदेशात बेतवा नदीच्या काठावर वसलेले 15व्या शतकात बुंदेला राजपूत घराण्यातील राजा रुद्र प्रताप सिंग याने ओरछा राज्याची स्थापना केली व 16व्या शतकात त्याने राजमहल बांधण्यास सुरुवात केली व त्यानंतर त्याचा उत्तराधिकारी मधुकर शाह याने राजमहलची रचना पूर्ण करण्याचे काम केले. राजमहल म्हणजेच ओरछा पॅलेस. हा राजमहल 500 वर्षांपूर्वीचे फ्रेस्को पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे. राजमहल हे बुंदेला राजांचे शाही निवासस्थान होते. राजा मधुकर शाह आणि राणी कुंवर गणेश यांनी या ठिकाणी प्रथम निवास केला, म्हणजेच हे त्यांचे निवासस्थान होते. महलाच्या आतील भागात सामाजिक व धार्मिक थीम दर्शवणारी भित्तिचित्र आहेत. शिवाय आतील भाग विविध हिंदू देवतांचे, भगवान विष्णूंचे पौराणिक दृश्य आणि छतामध्ये आरसे असलेले गुंतागुंतीचे भौमितिक नमुने यांनी सुशोभित केलेले आहेत. जहांगीर महल ही वास्तू हिंदू आणि मुस्लिम राजाच्या दोस्तीचे उत्तम प्रतीक आहे. हा महल
17व्या शतकात बुंदेला शासक वीरसिंह देव यांनी केवळ एका रात्रीसाठी महाराजांचा पाहुणा असलेल्या मुघल सम्राट जहांगीरच्या ओरछा येथे झालेल्या पहिल्या भेटीच्या सन्मानार्थ बांधण्यात आला आहे. हा राजवाडा इंडो इस्लामिक स्थापत्य कलेचा नमुना असल्याचे मानले जाते. भूलभुलैया 3 या चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी झाले होते. छत्री म्हणजे बुंदेल राजांच्या मृत्यू पश्चात आठवण म्हणून बांधलेले स्मारक आहे. त्या रिकामी इमारती आहेत. दक्षिणेला बेटवा नदीच्या उजव्या तीरावर बुंदेला राजे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा सन्मान करणारी 15 स्मारके आहेत. नदी काठावरून दिसणाऱ्या होळीतील शेवटची छत्री ही वीरसिंह देव यांच्या सन्मानार्थ बांधलेली आहे. चतुर्भुज मंदिर म्हणजे 4 हात असलेले ओरछाच्या मध्यभागी स्थित असे भगवान विष्णूला समर्पित केलेले एक आश्चर्यकारक हिंदू मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम मधुकर शाह यांच्या आदेशानुसार त्यांची पत्नी राणी गणेश कुंवरी यांच्यासाठी सुरू करण्यात आले. हे मंदिर सुरुवातीला भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान रामाच्या सन्मानार्थ बांधले गेले होते, परंतु आता त्यात राधाकृष्णाची प्रतिमा आहे. रामराजा मंदिर. ओरछा प्रेक्षणीय स्थळांचा दौरा रामराजा मंदिराला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही. हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे प्रभू रामाची राजा म्हणून पूजा केली जाते. इतकेच नाही तर पोलीस दलाकडून तोफांची सलामी देऊन त्यांचा गौरव केला जातो. या मंदिराविषयी अनेक दंतकथा आहेत. हे मंदिर राणी गणेश कुंवरीच्या आज्ञेखाली बांधले गेले होते, ज्यांना प्रभू रामाचे स्वप्न पडले होते की तिला प्रभू रामासाठी मंदिर बांधावे. हे मंदिर आता हिंदूंसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. लक्ष्मी मंदिर. हे मंदिर एखाद्या मुकुटाप्रमाणे शहराच्या पश्चिमेकडील एका उंच टेकडीवर वसलेले आहे. हे घुबडाच्या आकाराचे आहे. या मंदिरातून आजूबाजूच्या ओरछा परिसरातील नयनरम्य दृश्य दिसते. राजा वीरसिंग देव याने 17व्या शतकाच्या सुरुवातीलाच लक्ष्मीच्या पूजेसाठी हे मंदिर बांधले होते. या मंदिरातील अद्भुत वास्तुकला व भित्तिचित्रे हे मंदिराचे सर्वात कलात्मक वैशिष्ट्य आहे, जी स्क्रॅपिटो टेक्निक म्हणजेच मिडल वर्कने केलेले पेंटिंग आहे. याचे गर्भगृह श्रीयंत्राच्या आकाराचे आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य असे आहे की येथील गर्भगृहात मूर्ती नाही. ती 41 वर्षांपूर्वी चोरीला गेली व ती आजपर्यंत मिळाली नाही. तरी सुद्धा येथे पूजा अर्चा केली जाते. ओरछा येथील स्थानिक पर्यटन स्थळे, मंदिरे पाहिल्यानंतर आपण जवळच असलेल्या झाशी येथील हॉटेलमध्ये केवळ 2 रात्रींच्या मुक्कामासाठी जाणार आहोत. मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी आपण 2 तास अंतरावर असलेले ग्वाल्हेर येथील पर्यटन स्थळे पाहायला जाणार आहोत. ग्वाल्हेर हे अनेक शक्तिशाली राजवंशांचे जन्मस्थान आहे. योद्धा, राजे, कवी, कलाकार आणि संत यांच्यामुळे या शहराला प्रसिद्धी प्राप्त झाली आहे. तात्या टोपे आणि झाशीच्या तडफदार राणी लक्ष्मीबाई यासारख्या ऐतिहासिक स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणाऱ्या स्मारकांसाठी हे ठिकाण ओळखले जाते. हे शहर भारतातील संगीताचे शहर म्हणजेच तानसेनची नगरी म्हणूनही ओळखले जाते. ग्वाल्हेर किल्ला. इसवी सन 6व्या शतकापासून हा सर्वात जुना किल्ला अस्तित्वात आहे. हा ऐतिहासिक किल्ला एका टेकडीवर उंच उभा आहे. 2 मैल लांब व 35 फूट उंच असलेल्या या अभेद्य किल्ल्याच्या भव्य बाहेरील भिंती आजही कायम आहेत. विविध शासकांनी आक्रमण केल्यानंतर आणि राज्य केल्यानंतर तोमरांनी 1398 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. तोमरांपैकी सर्वात प्रसिद्ध राजा मानसिंग होता. त्यांनीच किल्ल्याच्या संकुलात अनेक स्मारके बांधली. सुंदर नीलमणी, निळ्या टाईल्स असलेला मनमंदिर पॅलेसही त्याच्या कारकिर्दीत बांधला गेला. प्रसिद्ध असलेला राजस्थानमधील जयपूरचा राजा मानसिंग, ज्याने आपली बहीण जोधा अकबराला दिली, तो हा मानसिंग नव्हे. किल्ल्याचा बाहेरील भाग निळ्या आणि पिवळ्या टाईल्सने मीनाकारी शैलीमध्ये सजवलेला आहे.
येथे बॉलिवूडमधील अनेक सिनेमातील गाण्यांचे चित्रीकरण देखील झालेले आहे. जसे आलिया भट्टच्या कलंक सिनेमातील रजवाडी ओढणी हे गाणं आणि कार्तिक आर्यन आणि कृती सॅनन यांचे लुकाछुपी सिनेमातील दुनिया या गाण्याचे शूटिंग देखील या ठिकाणी झालेले आहे. मन मंदिर पॅलेस हा जेवढा वरती भव्य उंच आहे तितकाच खाली 3 मजले खोलवर देखील आहे. तोमर राजांनंतर ग्वाल्हेरवर मुघलांचे राज्य होते. मुघलांच्या अधःपतनानंतर मराठ्यांनी विशेषतः 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ग्वाल्हेरवर सिंधियांचे राज्य होते. या महान किल्ल्यावर शेवटचा हल्ला 1857च्या लढाईत दिग्गज स्वातंत्र्य सैनिक झाशीची शूर राणी आणि तात्या टोपे यांनी केला होता. तेलिका मंदिर हे 8व्या-9व्या शतकात बांधलेले द्रविडियन वास्तुकला आणि कलाकृती असलेले 23 मीटर उंच विष्णू मंदिर आहे. लोककथेनुसार तेल व्यापाऱ्यांनी दिलेल्या पैशातून हे मंदिर बांधले गेले आहे. त्यामुळे तेलिका मंदिर हे नाव अस्तित्वात आले. सासबहू मंदिर या मंदिरालाच सहस्त्रबाहू असेही म्हणतात. या मंदिरांपैकी मोठे मंदिर हे विष्णूला समर्पित आहे तर लहान मंदिर हे शिवाला समर्पित आहे. या मंदिरात मंदिराविषयी माहिती लिहिलेले शिलालेख पाली भाषेत आहेत. चतुर्भुज मंदिर 9व्या शतकातील विष्णूला समर्पित असलेले हे मंदिर आहे. या मंदिराच्या शिलालेखात शून्याचा पहिला रेकॉर्ड म्हणजेच 0 हा लिखित स्वरूपात आहे. गुजरी महल राजा मानसिंग याने हा राजवाडा त्याची प्रिय राणी मृगनयनी हिच्यासाठी बांधला होता. आता त्याचे रूपांतर 1922 पासून पुरातत्व संग्रहालयात झाले आहे. राणी लक्ष्मीबाई समाधी 1857च्या लढाईत ब्रिटिशांच्या विरोधात लढणारी शूरवीर योद्धा राणी लक्ष्मीबाई हिची समाधी ग्वालियर मध्येच आहे. येथे 8 मीटर उंचीचा धातूचा पुतळा आहे. जयविलास पॅलेस हे सिंधिया कुटुंबाचे निवासस्थान आहे. ग्वाल्हेर संस्थानचे शेवटचे शासक जिवाजीराव सिंधिया यांचे नातू ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया हे चालू भारतीय सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. हा एक भव्य पॅलेस आहे. महाराजा जयाजीराव सिंधिया यांनी बांधला. या पॅलेसमधील सुमारे 25 खोल्या या संग्रहालयासाठी दिलेल्या आहेत. शाही शैलीतील या पॅलेसमध्ये भूतकाळ खऱ्या अर्थाने जिवंत होतो. या पॅलेसमध्ये 2 भव्य मध्यवर्ती झुंबर टांगण्यात आले आहेत. येथील वास्तुकला युरोपियन आणि भारतीय शैलीचे सुंदर मिश्रण आहे. महालाच्या आतील राजसी साज, मोठा झुंबर व भव्य दरबार हॉल हे पाहून तुम्ही मंत्रमुग्धच व्हाल. आता रात्रीचा मुक्काम आपल्याला पुन्हा झाशी येथील हॉटेलमध्ये करायचा आहे. दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी लवकरात लवकर उठून आपल्याला भोपाळच्या दिशेने 7 तासांचा दीर्घ प्रवास करायचा आहे. आपण भोपाळमध्ये फक्त एका रात्रीसाठी मुक्काम करणार आहोत. त्यासाठी हँडबॅगमध्ये पुढील 1 दिवसाचे कपडे, औषधं व नित्याच्या गोष्टी सोबत घ्याव्यात. मोठे सामान बसमधून उतरवले जाणार नाही, ते बसमध्येच राहील. झाशी ते भोपाळ जाताना या दरम्यान आपण पाहणार आहोत सांची. रायसेन जिल्ह्यात वसलेले मध्य प्रदेश राज्यातील एक लहान शहर हे प्राचीन बौद्ध वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे, जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटपैकी एक आहे. सांची हे शहर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून जवळच आहे. सांची येथे आपल्याला इसवी सन पूर्व 3रे शतक ते इसवी सन 12व्या शतकापर्यंत 51 स्मारके पाहायला मिळतील. आता तुमच्या जवळ 200 रुपयाची नोट पहा. या 200 रुपयाच्या नोटवर सांची स्तूपचे चित्र पाहायला मिळते. हे मौर्य सम्राट अशोक यांनी बांधलेले बौद्ध धर्माचा इतिहास व वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. कर्करेखा शाळेमध्ये असताना भूगोलच्या पुस्तकात आपण शिकलो आहोत. पृथ्वीच्या गोलाच्या प्रतिकृतीवर 0° अक्षवृत्तावर विषुववृत्त आहे, 23.5° उत्तर अक्षवृत्तावर कर्करेखावृत्त आहे व 23.5° दक्षिण अक्षवृत्तावर मकर वृत्त आहे. या सर्व काल्पनिक रेषा आहेत. तरीही प्रत्यक्ष भेट देणे हा खूप चांगला अनुभव आहे. भारतातून 8 राज्य आहेत, त्यातून हे कर्करेखावृत्त जाते. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम. आता आपण भोपाळमधील एका हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी जाणार आहोत. दुसऱ्या दिवशी आपण गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी भोपाळहून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक
ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाला भेट देण्यासाठी जाणार आहोत। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे। हे पवित्र शहर ओम या पवित्र अक्षराच्या आकाराच्या एका बेटावरून त्याचे नाव ओंकारेश्वर पडले आहे। त्याला मंधाता पर्वत किंवा ओंकार पर्वत म्हणूनही ओळखले जाते। येथे नर्मदा व कावेरी नद्यांचा पवित्र संगम आहे। येथे जाण्याचे 2 मार्ग आहेत। एक म्हणजे झुला पुलावरून चालत किंवा दुसरा म्हणजे बोटीने नदी पार करून। आपण बोटीने जाणार आहोत। बोटीने जाताना 4 ठिकाणे दाखवतात। एक नर्मदा कावेरी संगम, दुसरा डॅम, तिसरा 108 फूट आदि शंकराचार्यांचा पुतळा आणि चौथं म्हणजे ओंकारेश्वर मंदिर। बोटीतून उतरल्यावर नदीत घाटावर स्नान देखील करू शकता। त्याप्रमाणे ज्यांना कोणाला स्नान करायचे असेल त्यांनी तशी कपड्यांची पूर्वतयारी करून जावी। मामलेश्वर मंदिर। ओंकारेश्वरचे दर्शन झाल्यावर आपल्याला पुन्हा नर्मदा नदीच्या तटावर जावे लागते व तिथेच मामलेश्वर मंदिराचे देखील दर्शन घ्यावे लागते। मामलेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय ओंकारेश्वरचे दर्शन पूर्ण होत नाही। त्यानंतर ब्रह्मपुरी घाटावर नर्मदा आरती पाहणार आहोत। आरती झाल्यानंतर आपण हॉटेलमध्ये 1 रात्रीचा मुक्काम करणार आहोत। दुसऱ्या दिवशी आपण जाणार आहोत इंदोर। इंदोर जाताना प्रथम आपण महेश्वर फोर्टला भेट देणार आहोत। वाटेतच जाताना श्रीमंत बाजीराव पेशवे यांची समाधी लागते। अटक पासून कटक पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांची समाधी नर्मदा नदीच्या पलीकडे रावेरखेडी या गावामध्ये आहे। ही समाधी ग्वाल्हेरच्या सिंधिया शासकांनी बांधली आहे। रावेरखेडी हे छोटेसे गाव आहे। या गावातून जाण्याचा रस्ता खूपच अरुंद असल्याने आपल्याला इथे जाणे शक्य होईल असे सांगता येत नाही। महेश्वर हे वैभवशाली शहर पवित्र नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे। रामायण आणि महाभारताच्या महाकाव्यांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो। राजा कर्तिवर्जुनाची राजधानी महिष्मती म्हणून ओळखली जात होती। इंदूरची होळकर राजघराण्यातील राणी अहिल्याबाई यांनी या पवित्र नगराचे पुनरुज्जीवन केले व त्यांनी त्यांच्या साम्राज्याची राजधानी इंदोर येथून महेश्वर या ठिकाणी स्थलांतरित केली। इथे रोजगार निर्माण व्हावा म्हणून विणकाम करणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना महेश्वर येथे बोलवून त्यांना विणकामाचे प्रशिक्षण दिले। त्यातूनच इथे ज्या साड्या तयार करण्यात आल्या त्या म्हणजे आपल्या सर्व स्त्रियांचे आकर्षण अशा महेश्वरी साड्या। 1979 मध्ये होळकर कुटुंबातील वंशजांनी सुरुवातीला 8 स्थानिक महिलांचा समावेश करून ना नफा या तत्वावर विणकाम प्रकल्प सुरू केला व त्याला रेहवा सोसायटी असे नाव दिले। या ठिकाणी आज 80 पेक्षा जास्त विणकर कामावर आहेत व इथले कापड भारतभर प्रसिद्ध आहे। महेश्वर किल्ल्यावर अहिल्याबाईंचा राजवाडा, अहिल्येश्वर मंदिर, एकमुखी दत्त मंदिर, रेहवा सोसायटी व गडाच्या पायथ्याशी सुंदर नर्मदा घाट आहे। हे ठिकाण प्री वेडिंगसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी अनेक सिनेमांचे चित्रीकरण करण्यात आले आहे, जसे की पॅडमॅन, यमला पगला दिवाना, अशोका, कलंक, दबंग 3 इत्यादी। महेश्वर किल्ला पाहून झाल्यावर धार या ठिकाणी गडकालिका देवीचे दर्शन घेण्यासाठी ज्यांची कुलदेवी ती देवी आहे अशा इच्छुक व्यक्तींसाठी एका गाडीत बसण्याइतकी माणसे अंदाजे 35 ते 40 जण तयार झाले तर ती एक गाडी धार येथे सोडण्यात येईल। चला तर आता आपण जाऊया इंदोर। 16व्या शतकातील दख्खन आणि दिल्ली यांच्यातील व्यापारी केंद्र म्हणजेच इंदोर। या शहराचा शोध राव नंदलाल चौधरी यांनी लावला व पुढे राणी अहिल्याबाई होळकर यांनी शिक्षण आणि नियोजनात तीव्र रस घेऊन मध्य प्रदेश राज्यात हे शहर वसवले। या शहराला सलग 6 वर्ष भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते। त्याचबरोबर हे खाद्यपदार्थांसाठी म्हणजेच खवय्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे। लालबाग पॅलेस। या पॅलेसचे बांधकाम 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाले व 1926 मध्ये होळकर घराण्याने पूर्ण केले। या पॅलेसची वास्तुकला युरोपियन व इटालियन शैलीत आहे। या पॅलेसचं प्रवेशद्वार लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसच्या मुख्य दरवाजाची प्रतिकृती आहे असे वाटते। आता याचे रूपांतर संग्रहालयात केलेले आहे। अन्नपूर्णा मंदिर। अन्नपूर्णा मंदिर अन्नाची देवी अन्नपूर्णा देवी यांना समर्पित आहे। या मंदिराची स्थापत्य शैली मदुराईच्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची आठवण करून देते।
मंदिर परिसरामध्ये आपण शिव, हनुमान आणि कालभैरव देवांचे दर्शनही करू शकतो. अन्नपूर्णा देवीचे दर्शन झाल्यानंतर आपण जाणार आहोत इंदोरच्या हॉटेलमध्ये. इंदोरचे सर्वात प्रसिद्ध सराफा बाजार हे खवय्यांसाठी रात्रीचे खुले असते. जे शॉपिंग आणि खाण्यापिण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी येथील आस्वाद घेतलाच पाहिजे. इंदोरच्या सराफा बाजारात तुम्हाला मिळेल समोसाचा खट्टा समोसा, विजय चाट हाऊसचे खोपडा पॅटीस, बुट्टे की किस, साबुदाणा खिचडी आणि मधुरम स्वीट्सची मिठाई, जोशी दहीवडा हाऊसचा दहीवडा. जसे दिल्लीचे चांदणी चौक तसेच आहे इंदोरचा सराफा बाजार. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपण जाणार आहोत उज्जैन. उज्जैन हे वेगवेगळ्या कालखंडातील असंख्य मंदिरांमुळे मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षांनी एकदा शिप्रा नदीच्या काठावर आयोजित केला जातो. महाकालेश्वर उज्जैन. उज्जैनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भस्म आरतीसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. भगवान शिवाचे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे हे. महाकाल लोक कॉरिडॉर याची लांबी 900 मीटरपेक्षा जास्त आहे. ते जुन्या रुद्रसागर तलावाने वेढलेले आहे. कॉरिडॉर मध्ये प्रवेश केल्यावर 108 खांब, सुमारे 200 पुतळे आणि शिवकथा दर्शवणारी भित्तिचित्रे दिसतील. हरसिद्धी मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे. माता सतीचे हाताचे कोपर या ठिकाणी पडले होते. कालभैरव मंदिर. उज्जैनचा राजा महाकाल आहे तर कालभैरव हा कोतवाल आहे. देवतेला अर्पण करण्यासाठी फुले, नारळ, उदबत्ती आणि विशेषतः मद्य यांचा समावेश होतो. सध्या असे ऐकण्यात आले आहे की मद्य अर्पण करण्यास बंदी आहे. संदीपानी आश्रम. श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांचे गुरु संदीपानी यांचा हा आश्रम आहे. गुरु संदीपानी यांनी त्यांना शिक्षण दिले. येथे गोमती कुंड देखील आहे. पाठशाला आहे. 64 कलांचे आर्ट फॉर्म आहेत. या आश्रमात श्रीकृष्णाच्या जीवनकालाची चित्रे आहेत. त्यातून असे दिसते की श्रीकृष्णाने 14 प्रकारच्या कलांचे ज्ञान प्राप्त केले होते. यातून आपल्याला कळत असेल की हा आश्रम 5000 वर्षांपूर्वीचा आहे. खजराना गणेश मंदिर. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहे. औरंगाबाद मधील गणेशाची मूर्ती या मंदिरात स्थापन केली आहे. या ठिकाणी विनायक चतुर्थी धूमधडाक्यात साजरी केली जाते. 56 दुकान. तोंडाला पाणी आणणाऱ्या पाककृती अनुभवायचे असेल तर सराफा बाजारप्रमाणेच इंदोरचे 56 दुकान खूप लोकप्रिय आहे. इंदोर हे खाद्यप्रेमींसाठी स्वर्गापेक्षाही कमी नाही. इथे अनेक प्रकारचे स्नॅक्स, चाट्स, मिठाई, मोमो, हॉटडॉग, पोहा जिलेबी, मावा बाटी, भुट्टे का किस, ज्यूस, मिल्कशेक व इतर खाद्यपदार्थ मिळतात. तेही सर्व एकाच ठिकाणी. या ठिकाणी जर जात असाल तर या दुकानांना भेट दिलीच पाहिजे. विजय चाट हाऊस, जॉनी हॉटडॉग, मधुरम स्वीट्स, अग्रवाल स्वीट्स, गणगौर स्वीट्स, ओम नमकीन, सॅम्स मोमो या सर्व खाण्याचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करायची आहे. कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला संध्याकाळी मुंबईला जाणारी ट्रेन पकडायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या नाश्त्यानंतर आपण स्थानिक बाजाराला भेट देणार आहोत. ही इंदोरच्या बाजारातील खरेदीसाठी शेवटची संधी असणार आहे. तर आपण प्रथम जाऊ सराफा बाजाराजवळ असलेल्या राजवाडा पॅलेस पाहायला. मध्य भारतातील होळकर घराण्याचे निवासस्थान म्हणजेच राजवाडा पॅलेस. त्याचे आता संग्रहालयात रूपांतर केले आहे. या राजवाड्याचा 7 मजली मुख्य प्रवेशद्वार पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. अशा प्रकारे मध्य प्रदेशच्या सफरीची सांगता आपण इंदोरमध्ये करून आपल्या हॉटेलमधील रूमवर जाऊन सामानाची बांधाबांध करून दुपारचे जेवण करून आपल्या परिवारातील मित्रमंडळींचा निरोप घेऊन इंदोर जंक्शन येथे पोहोचायचे आहे व गाडी क्रमांक 12962 अवंतिका एक्सप्रेसने इंदोरहून मुंबईकडे 1 दिवसाचा प्रवास करून आपण दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6:40 मुंबई सेंट्रल येथे पोहोचणार आहोत. एक प्रवास मैत्रीचा, एक प्रवास सहवासाचा, एक प्रवास शून्याचा आणि एक प्रवास जगण्याचा, हसता हसता रडवणारा आणि रडवून हळूच हसवणारा, एक प्रवास प्रेमाचा तर एक प्रवास प्रयत्नांचा, सुख दुःखातील नाजूक क्षणांचा आणि नवी उमेद देणाऱ्या घडीचा,
एक प्रवास तुमच्या आमच्या आवडीचा. साठवू म्हटलं तर साठवणींचा आणि आठवू म्हटलं तर आठवणींचा. असाच एक प्रवास मध्य प्रदेशचा आपण करणार आहोत 31 जानेवारीला. त्यातील सुखद अनुभव साठवायला आणि आठवायला. चला तर भेटूया 31 जानेवारीला.